हाय मित्रांनो, गुड आफ्टरनून. स्वागत आहे माझ्या आत्ताच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं. आज बऱ्याच जणांची कमेंट आल्यात की लाईव्ह नाही आल्या, ताई लाईव्ह नाही आल्या. तर गेले होते मी बघा किराणा आणायला. कुठे गेले होते बघा, किराणा आणायला. बघू शकता किराणा घेऊन आले सगळं. हे बघा सगळं किराणा आणले बघा, बघू शकता. काय करणार, आणि एवढा ऊन लागतोय ना, भरपूर ऊन लागतंय. हे बघा सगळा किराणा घेऊन आले. उद्या पण म्हणलं, आणि मला बँकेत जायचं होतं. बँकेत आले, किराणा आणला. येताना तिथूनच म्हणजे एका ह्याच्याबरोबर दोन तीन कामं करून घेतली. किराणा अजून उद्या परत 2-3 काम आहेत. म्हणजे बऱ्याच जणांनी, मी आता करणार नव्हते व्हिडिओ, पण बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या मला, ताई तुम्ही लाईव्ह आल्या, लाईव्ह. तर बघा गेले होते किराणा आणायसाठी, आणि किराण्याच्या दुकान गर्दी नव्हती म्हणून नशीब. हे बघा किराणा बाहेर काढून दाखवते तुम्हाला. हे आमच्या मुलांची बिस्किटं, पिलूला बिस्किटं लागतात. हे बघा बिस्किटचे पुडे, लसूण थोडीशी आणले. लसूण आहे 400 रुपये किलो. हे पापड, नारळ आणले, गहू ज्वारी, हे बाकीचे गहू ज्वारी तांदूळ आहेत बाकीच्या पिशवीतनं. बाकी एवढा किराणा. आणि मी माझा किराणा घरी भरलेलाच आहे अजून. बरं का बाकीचा अगोदर त्याच्यामध्ये आणतच जाते, थोडं आणायचं. साबण फक्त मला जास्त साबण आणले बघा. हे 10 साबण आहेत, बघू शकता. पहिला साबण 10 साबणाचे हे सगळा किराणा घेऊन आले. ठेव बघू शकता. आणि मुलांना हे लागतातच काजू बदाम. जर किराणामध्ये असते काजू बदाम, आणि काजूचं बदाम भरपूर आहेत डब्यात. बदाम बदामचा डब्बा घेऊन ये रे. अगोदर जेवढे बदाम शिल्लक आहेत बघू शकता, एवढे बदाम शिल्लकच आहेत. म्हणून मी ह्यावेळेस कमी आणले, कमी केले बदाम. आणि त्याने ही नाही दिलं बरं का संभव, आपल्याला संभव ह्याचं पीठ नाही दिला. वड्यांचं पीठ दिलं नाही तुम्ही. वड्यांच्या पीठचे पैसे दिलेत, वड्यांचं पीठ दिलं नाही. तर आता उद्या जावं लागेल मला. वड्यांचं पीठ, आमच्या इथं वड्यांचं पीठ भेटतं. एवढे बदाम आहेत, बघू शकता तुम्ही. पाव किलोच्या वरती बदाम आहे. काजू, फक्त काजू चांगले लागतात तर काजू खातात. बदाम मी त्याला भिजत टाकत असते पाण्यामधून. बाळा गप. हे बघा हिची बघा काय गडबड चालली. पाण्यामधून भिजत टाकत असते. मेणबत्त्या पण आणल्यात. लाईट जाते ना, लाईट जाते म्हणून मेणबत्त्या आणून ठेवल्यात. 5-6 एकदाच मेणबत्त्या आणून ठेवल्यात. त्यावेळेस खायचं कमी आणलं आहे बरं का. मी खायला जरा कमी झाले. बिस्किटं, काजू बदाम बिस्किटं, म्हणजे आता 300 रुपये जणांवर खायलाच आणलं आहे. नाही तर दरवेळेस 500-600 रुपये त्यांना महिन्याचा खायला असते. ते महिन्याच्या अगोदर संपून जातो. आणि इतर वेळेस असतं तर वेगळा, मग आधी ते संपल्यानंतर आधी वेळ चालू असते यांचं दोघांचं. आणि आपल्या तेल पिशव्या होत्या अजून 2-3 घरात आहे पूर्वी. 3-4च आणले तेल पिशवे. बघू शकता. साखर पण आहे घरात 1-2 किलो. 2 किलोच आणले. माझं कसं असतं, अगोदर असतं त्याच्यातून आणत जायचं, थोडं आणत जायचं असं असतं. तरी पण नाही तरी हा 3000चा किराणा आहे बरं का. काय आहे बघा सांगा, 3000चा किराणा आहे. इकडे आहे गहू तांदूळ. अगं चुरा करशील ना, चुरा करून टाकशील मुठीतून. सरळ हे मुलांचं पिल्लूची ना, पिल्लू बघा, बघू शकता तुम्ही. पिल्लू सगळं उचापात्या इकडून तिकडून करून टाकते. मी एवढे दमले ना, तुम्हाला काय सांगू. तिथनं ओझं उचलायचा, ते खालनं ती दुसऱ्या मजल्यावर चढवायला परत अजून तेवढ्या जड पिशव्या. एवढं वैतागून जाते काय विचारू नका. आणि ऊन एवढा ना, एक तर रिक्षा भेटत नाही.
तिथं किराणा घेतला, रिक्षा शोधत बसली, रिक्षा आणला. मला लय कंटाळा आला आहे माहिती आहे का तुम्हाला मित्रांनो, गावाला राहायचं एवढं कंटाळा आला आहे ना, लय म्हणजे लय कंटाळा आला आहे. ह्या पोरांना घेऊन मुलांना घेऊन सगळं करायला होतं. संभवला शाळेत सोडली नाही मी, कारण की संभवला 12 वाजता शाळेत सोडत होतं, ट्युशनला सोडलं. 12 वाजता शाळेत सोडून तिथून जायचं होतं, मग तिथून ती शाळेतून घेऊन जाणार होती तिकडं त्या साईडला चिपळूणला घेऊन जाणार होते. मग तिथून मला इथून चिपळूणला आणायला जायचं संध्याकाळी 5 वाजता, म्हणून मी गेलेच नाही इंदिरानगरला. तिथून आणायचं मग कुठं पिलूला घेऊन जाऊ सांगा परत 5 वाजता. एकतर काळ्या टायमातच काय त्यांनी पाठवली आहे, म्हणजे त्यांचे कोणतरी आहेत गाडी घोड्यावर आणि आपलं कोण आहे आणायला. मग त्याला म्हटलं नको जाऊ, त्याला ट्युशनला पाठवलं, ट्युशनमधनं घेतलं त्याला आणि चल म्हटलं किराणा आणूया. मग किराणा भरून घेतलं. एक काम अजून परत मला उद्या जायचं आहे, परत बाहेर उद्या पण जरा कामं आहेत 2-3 ती करायची. ही अशी कामं माझ्या मागं आहेत मित्रांनो, काय करायचं, नुसतं व्याप आहेत माझ्या मागं. तर चला मित्रांनो, करा कंटिन्यू व्हिडिओ. बाय बाय.